रोज रोज त्याच डाळी खाऊन कंटाळा आलाय, तर चला मग आज आपण बनवूया एक नवीन रेसिपी, हिरव्या मुगाची चटपटीत आमटी। सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी मूग रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर पटकन साहित्य बघून घ्या। 1 कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आले। इथे सर्वप्रथम मी गॅस ऑन करून त्याच्यावर एक कुकर ठेवत आहे। कुकर तापला की आपल्याला त्या कुकरमध्ये तेल घालून घ्यायचे आहे। तेल तापल्यावर आपल्याला त्या तेलामध्ये राई, जिरं आणि कसुरी मेथी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची, कढीपत्ता, किसलेले आले, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चवीपुरता मीठ सुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद, आगरी कोळी मसाला, मालवणी मसाला आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। त्या मसाल्याला थोडेसे तेल सुटण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि मग रात्रभर भिजत ठेवलेले हिरवे मूग त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। इथे मी कांदा कोट्याचे वाटण सुद्धा टाकले आहे। ह्या वाटणाची रेसिपी मी आधीच्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे। वाटण व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला जेवढे पातळ कन्सिस्टन्सीचा रस्सा लागतो तेवढं आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। रश्श्याला एक उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये थोडी चिंच टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करून 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। अर्ध्या तासानंतर कुकर थंड झाला की आपल्याला ते ओपन करून बघायचे आहे आणि मुगाची आमटी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि गार्निशिंगसाठी आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली चटपटीत हिरव्या मुगाची आमटी रेडी झालेली आहे। थँक्यू। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।